आता मी कांद्याची पात करणार आहे। हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यासाठी हिरव्या मिरच्याची देठ काढून घेते। लसूण घालणार आहे। आता गॅस चालू करून घेणार आहे। कढई गरम करायला ठेवणार आहे। कढईमध्ये घालणार आहे 2 चमचे तेल। मिरचीमध्ये मीठ घालणार आहे। मिरचीमध्ये मीठ घातलं की मिरची बारीक, लसूण आणि मिरची बारीक होती। तिकडं तेल गरम होत आहे तोपर्यंत इकडं काढून होत आहे। तेल गरम झालं की तेलामध्ये घालायची हिरवी मिरची काढलेली, हलवून घ्यायचं। आता लसूण लाल होईपर्यंत हलवून घ्यायचं। अजून लाल होऊ द्यायचं लसूण लाल झालं की मुगाची डाळ घालायची। चांगलं हलवून घ्यायचं। मग कांद्याची पात धुवून ठेवलेली ती कांदा पात घालायची त्यात। अजून हलवून घ्यायचं। झाकून ठेवायचं। एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून। अजून 1 मिनिटभर झाकून ठेवायचं। आमचं पाणी सुटलेलं आटलं की त्याच्यात घालायचं शेंगदाण्याचं कूट 2 चमचे। एक 2 मिनिटं हलवून घ्यायचं। कांद्याच्या पातीला कूट लागते शेंगदाण्याचं। चांगलं असं हलवून घ्यायचं। सगळं पाणी आटलं तर सुटलेलं झाली। आता कांदा पात